शिक्षणाचा कसा बाजार झाला ना गेले महिनाभर आपण अनुभवतोय. नीट परीक्षेमधला जो घोटाळा आहे, नीट परीक्षेचे पेपर फुटले, त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. आपल्याला वाटलं प्रकरण आता इथपर्यंत थोडक्यात आहे, तसं नाही. सीईटीचा काल निकाल आला तर सीईटीच्या निकालामध्ये सुद्धा महाघोटाळा उघडकीस आलेला आहे. एका शिक्षकाने या संदर्भात 30 मिनिटाचा व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावरती ते आपल्याला लक्षात येईल. त्या शिक्षकाने काय म्हटलेलं आहे हे सुरुवातीला तुम्हाला फक्त 1 मिनिटाचा तो मी फक्त त्याचा सारांश जो आहे तो ऐका. महाराष्ट्रामध्ये सीईटीत सगळ्यात मोठा घोटाळा झालाय, जिथे पैशांनी रिझल्ट विकत घेतल्या गेले आहेत. एवढं परखडपणे आणि अशा भाषेत बोलतोय की जणू काही मी आरोप लावतोय. तर आय एम सेइंग विथ एव्हिडन्स, खूप क्लिअर कट एव्हिडन्स आहे की या सिस्टमला कॉम्प्रोमाइज केले गेले. पूर्णपणे डिटेल्ड मी तुम्हाला एक रिपोर्ट बनवलाय. सगळ्यात पहिले काय झाले तर असे विद्यार्थीमध्ये आलेत मेरिट लिस्टमध्ये ज्यांचा परफॉर्मन्स सीईटीला चांगला होता, ओनली इन सीईटी एक्झाम. त्यांना 10वीत पण चांगले मार्क नाही, त्यांना 12वीत पण चांगले मार्क नाही, त्यांना जेई मध्ये पण चांगले मार्क नाहीत. लेटेस्ट सी डेटा काय म्हणतोय. सगळ्यात पहिले एचएससी वर्सेस सीईटी ही फर्स्ट डिबेट आहे की जर सीईटीला चांगले पर्सेंटाईल असतील, सीईटीला जर टॉपर आहे महाराष्ट्रामधून, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे, तर याची संभावना खूप जास्त आहे, मोर दॅन 95 to 99% त्यांना बोर्डमध्ये पण मार्क्स चांगले असतील. याला म्हणतात पॉझिटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे. तसंच निगेटिव्ह कोरिलेशन पण असतं. जर सीईटीला खूपच कमी पर्सेंटाईल असते तर विद्यार्थी तेवढा सिरियस नसतो, तो बोर्डला पण कमी असतो. याचा डेटा हा बिलकुल मॅच करत नाही. 2024चा बघा, याचा रँक 3 आहे, ज्या विद्यार्थ्याचा रँक 3 आहे आणि ज्याचे पर्सेंटाईल आहे 100, म्हणजे टॉपर आहे. टॉपर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, असं समजा तुम्ही हे एखाद्या जिल्ह्याचा टॉपर आहे. तर आता जो जिल्ह्याचा टॉपर आहे, जिल्ह्याचा जो टॉपर आहे त्याला बोर्डमध्ये किती पर्सेंटेज पडतात? 45% पडतात. 45% पडतात पीसीएम मध्ये, जेव्हा की फिजिक्स केमिस्ट्रीला तर 30 मार्क प्रॅक्टिकलचेच देतं कॉलेज, 20 मार्क मॅथ्सला सुद्धा मिळतात. म्हणजे उरलेले मार्क सुद्धा न काढता फक्त 45%. अच्छा सर, ही एक केस आहे का? एक केस नाही, अशा अनेक केस आहेत. 15 रँक, 13 नंतर 15, 15चं बघा सीईटी मध्ये टॉप, महाराष्ट्रामधून टॉप, एकदम भारी रिझल्ट, एकदम भारी रिझल्ट, हुशार विद्यार्थी, अगेन 45%. त्याला 59-58 एक वेळ मी समजू शकतो, ते पण समजायला नाही पाहिजे. 59-58 सुद्धा कमी आहे. बघा, विचार करा, तुम्ही टॉपर्स बद्दल बोलताय, टॉपर्स बद्दल बोलताय. आर यू गेटिंग इट? हे बघा 50%, 50%, 55%, 56%, असे पर्सेंटेज आणि यांचे रँक बघा. हे टॉप 100 वाले विद्यार्थी, टॉप 100 म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून जर तुम्ही पहिले 100 विद्यार्थी काढले तर त्यांनी बोर्डमध्ये अशा गोष्टी केल्या आहेत आणि सीईटी मध्ये त्यांना खूप चांगले मार्क पडले. त्याशिवाय याच संदर्भामध्ये एका राजेश्वरी पाटील म्हणून एका विद्यार्थी सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा ऐका. नमस्कार, मी राजेश्वरी पाटील. माझ्या मुलाने MHT CET 2026-27 PCM या ग्रुपमधनं दिलेली आहे. त्याला यावर्षी 97.1 पर्सेंटाईल मिळालेले आहेत. मागच्या वर्षी 97.1 पर्सेंटाईलला रँक होती 10,000 ते 11,000च्या दरम्यान. बट यावर्षी ती रँक आली आहे 12,000. या रँकमध्ये ही रँक वाढण्याचे रिझन काय, कारण काय? तर आता सीईटीची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली आहे त्यामध्ये 400 असे विद्यार्थी आहे की ज्यांना 100 पर्सेंटाईल मिळाले, पण त्यांचे सीईटीला 100 पर्सेंटाईल आहे, पण 10वीला किंवा 12वीला त्यांना कमी पर्सेंटाईल आहेत. तर यामध्ये प्रश्न असा येतो की 10वीला मुलांना कमी मार्क्स आहेत तरी त्याला 100 पर्सेंटाईल मॅथ्समध्ये कसे काय मिळू शकतात, किंवा फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये कसे मिळू शकतात? याचे रिझन काय असेल ते सरकारने लवकरात लवकर फाइंड आउट करायला हवे. आताचा जो डेटा आहे त्यामध्ये 400 असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या कंपॅरिझनला त्यांची पर्सेंटाईल ही जास्त येते. यामुळे जे मुलं खूप मेहनत घेत आहेत त्या मेहनत करणाऱ्या मुलांचा रँक जो आहे तो खाली जातोय आणि याचा परिणाम त्यांना हवा असलेला किंवा जे स्वप्न त्यांनी घेतलं होतं की मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी आहे, ते स्वप्न त्यांचं पूर्ण होण्याची कुठलंही चिन्ह दिसत नाहीये. आज त्या मुलांना प्रश्न पडलाय की अभ्यास इतके कष्ट केले आहेत, इतका अभ्यास केलाय आणि माझी रँक एवढी खाली गेली आहे. ज्या मार्कसाठी माझ्या मुलाने सुद्धा खूप मेहनत केली आहे, रात्रंदिवस त्याने अभ्यास केलेला आहे, त्याने जेवण सुद्धा शेवटच्या काळामध्ये जेवणाची सुद्धा त्याला भान नव्हतं. आज त्याला विचारात पडतोय की एवढं मी मेहनत केली, एवढे पर्सेंटाईल पाडलेले आहेत,
पण रँकमुळे जे ही काही स्कॅम मुलं जी घुसली आहेत त्यामुळे माझा रँक खाली गेला आणि मला हवा तो त्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळत नाहीये. आज अशी कंडिशन झाली आहे की ज्या मुलांना 98 किंवा 99% मिळाले त्यांना सुद्धा COEPचं स्वप्न पूर्ण होणार नाहीये. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज मेरिट लिस्ट येणार आहे, ती मेरिट लिस्ट येऊन ह्या मुलांचे नुकसान होणार आहे. ती मेरिट लिस्ट मी CET सेलकडे एक विनंती करते किंवा सरकारकडेही विनंती करते की एकतर मेरिट लिस्ट ही पुन्हा व्हेरीफाय व्हावी किंवा ऍडमिशन प्रोसेस काही काळासाठी जोपर्यंत या मुलांची चौकशी होत नाही तोपर्यंत ऍडमिशन प्रोसेस ही थांबवावी. शिक्षकाने केलेला व्हिडिओ आपण पाहिला असेल, त्यांनी तर स्पष्ट सांगितले की पैसे देऊन निकाल विकत घेता येतो. ते पुराव्यासहित त्यांनी सिद्ध केलेलं आहे. CETच्या परीक्षेमध्ये जे टॉप 100 विद्यार्थी आहेत त्यांचे सगळे मिळालेले पर्सेंटाईल आहेत ते त्यांनी घेतले. 10वी 12वीला त्याच विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले होते याचं सुद्धा समीकरण मांडलं. एक लक्षात आलं त्याच्यामध्ये, ज्या विद्यार्थ्यांना 10वीला 12वीला 35, 40, 50, 60% मिळालेले त्याच विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी CET मध्ये मात्र 100% आहेत, 100% घेत आहेत. हे कसं काय? म्हणजे हा प्रश्नच पडतो तुम्हालाही मलाही सगळ्यांना प्रश्न पडतो. इव्हन राजेश्वरी पाटील यांनी सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये तेच सांगितलेलं आहे की मला सुद्धा प्रश्न पडला की हे कसं काय शक्य आहे. किमान मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असे आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे कॉपी करता येत नाही, परंतु तिथे सुद्धा या विद्यार्थ्यांना 100 आउट ऑफ 100 कसे काय मार्क्स मिळत आहेत, हा सगळा मोठा प्रश्न आहे. हा खरं तर संशोधनाचा विषय आहे, याच्यावरती सखोल तपास व्हायला पाहिजे. म्हणजे हा घोटाळा झाला कसा काय वगैरे आता त्या संदर्भामध्ये जे व्हायरल व्हिडिओ आहेत त्याच्यामधून सरकारला जाग आली, तरी सुद्धा CET सेलने या बाबतीमध्ये सगळे आरोप फेटाळून लावलेत. त्यांना हे आरोप मान्य नाही आहेत. ते म्हणतात आहे ते बरोबर आहेत. राजेश्वरी पाटील यांनी त्याच्यामध्ये सांगितलं किंवा त्या शिक्षकांनी केलेला व्हिडिओ त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी CET मधले पहिले 100 विद्यार्थी घेतले. राजेश्वरी पाटील यांचं म्हणणं असं आहे की 400 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 100% मार्क्स आहेत. हे कसं काय? आणि त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा बॅकग्राऊंड जर चेक केला 10वी 12वीचा तर त्यांचे मार्क्स त्याच्यापेक्षा फारच कमी आहेत. थोडक्यामध्ये SSC बोर्ड काय HSC बोर्ड काय ह्याची किंमत शून्य झालेली आहे, काही उपयोग नाही. CET मध्ये मिळालेले मार्क्स हे खरे आहेत की खोटे आहेत की त्याच्यामध्ये पार्सिलिटी होते की पैसे देऊन विकत घेतले जातात, या संदर्भामध्ये एक ऑडिओ क्लिप सुद्धा आता व्हायरल झालेली आहे. एका क्लास चालकाचे तो संवाद आहे. 12 ते 13 लाख रुपये देऊन तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे तिथलं मेरिट लिस्टमध्ये तिथलं मेरिट किती आहे, कट ऑफ किती आहे ते पाहून तसे मार्क्स तुम्हाला मिळतात. आणि हे आता नाही सुरू, हे गेले 5-6 वर्ष सुरू आहे. आता फक्त त्याचा स्फोट झालेला आहे. म्हणजे हा विषय इतका गंभीर आहे, परंतु राज्य सरकार त्या संदर्भामध्ये तितकं गंभीर दिसत नाही. केंद्रामध्ये नीटच्या परीक्षेवरून जो घोटाळा झाला, नीटच्या परीक्षेवरून जे संपूर्ण देशभरामध्ये राजकारण पेटलं होतं, 100-150 शहरांमधून मोर्चा आंदोलनं झाली, नंतर सरकारला जाग आली, सरकारने त्या विषयावरती आता सखोल चौकशी, मंत्र्याचा राजीनामा हे पुढचं सगळं सुरू झालं. पण महाराष्ट्रामधला हा जो घोटाळा आहे याच्याबद्दल दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर बोललं पाहिजे की अशा प्रकारे जर 13-15 लाख रुपये देऊन विद्यार्थ्यांना मार्क्स वाढून मिळणार असतील तर जे विद्यार्थी रात्रंदिवस कष्ट करतात त्यांचं काय? मग अभ्यास करायचाच कशाला? ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच जर अशा प्रकारे मार्क्स मिळणार असेल, त्याला जर मेडिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणार असेल, तर जे विद्यार्थी आयुष्यभर मेहनत करतात, कष्ट करतात त्यांचं काय? खाजगी क्लास चालक जे आहेत ना त्यांच्याकडे सगळं संशयाचं बोट आहे. मागे सुद्धा आपण नीटच्या घोटाळ्यामध्ये सुद्धा पाहिलं, ते पेपर फुटीचं जे बीज होतं ते कुठं होतं? खाजगी क्लासमध्ये होतं. हे खाजगी क्लासवाले ते काही लोक पकडले, काही अजून बाहेर आहेत, काही जामिनावरती, काहींचा शोध चालू आहे. जी SIT नियुक्त केली आहे ती त्या संदर्भात तपास करेल. परंतु हे सगळं जर प्रकरण पाहिलं ना तर शिक्षण व्यवस्थेचा सगळा बोजवार उडाला, परीक्षा पद्धतीचा सुद्धा बोजवार उडाला आहे. आता लोकसभेमध्ये काल विधेयक सादर झालंय परीक्षा पद्धतीच्या सुधारणा संदर्भामध्ये. जर पेपर घोटाळा झाला तर त्याला 10 वर्ष जेल, 1 कोटी रुपये दंड वगैरे वगैरे, ते तेव्हा व्हायचं तेव्हा होईल. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये हे जे सगळं समोर पाहिलं ना तर गंभीर आहे. काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत सचिन सावंत त्यांनी एक प्रकरण त्याच्यामध्ये लावून धरले. त्यांनी एका विद्यार्थ्याला 35 ते 40% मार्क्स मिळाले 10वीला 12वीला,
आणि त्याला प्रत्यक्षमध्ये सीईटी मध्ये 90 ते 100% पर्यंत त्याचं पर्सेंटाईल आहे. हे कसं काय? नांदेड मधला एक भाजपचा कार्यकर्ता आहे, जो भाजप मंडल अध्यक्ष आहे, नगरसेवक आहे, आशिष नेरळकर. त्याच्या जुळ्या मुलांच्या बाबतीमध्ये इंटरेस्टिंग किस्सा घडलेला आहे. हे प्रकरण काँग्रेसचे तिथले बालाजी गाडे म्हणून आहेत, त्यांनी उघडकीस आणले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आवाहन केलं की ह्या विषयावरती तुम्ही सखोल तपास करून कारवाई करणार का? विषय काय आहे तो, आशिष नेरळकर यांचे 2 जुळी मुलं आहेत, अवनी आणि आरुष असे दोघांनाही 12वीच्या परीक्षेमध्ये PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये अनुक्रमे 56% आणि 51% मार्क्स मिळाले होते. जी मध्ये 51% 28% गुण असते, परंतु सीईटी मध्ये ते 100 आहेत. हे कसं काय? आता या गुणांची तफावत हाच खरा तो संशोधनाचा विषय आहे. त्या शिक्षकांनी तेच क्लिअर केलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 थोडक्यात जे आता मेरिट लिस्ट आपण तपासली संपूर्ण, याच्यामध्ये खरा अन्याय कोणावरती होणार आहे? जे विद्यार्थी स्वतः कष्ट करून परीक्षा देतात त्या विद्यार्थ्यांवरती हा अन्याय होणार आहे. COEP मध्ये थोडक्यात गव्हर्नमेंटची जी कॉलेज आहेत मेडिकल इंजिनिअरिंग, त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळण्यासाठी तिथला कट ऑफ जो असतो तो पाहून जर विद्यार्थ्यांना पैसे देऊन मार्क्स मिळणार असतील तर ह्या परीक्षा काय कामाच्या? हा शिक्षणाचा झालेला बाजार. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. जनहो, तुम्हाला या विषयावरती काय वाटतं जरूर व्यक्त करा. धन्यवाद.